कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तू। अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तू। पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम मन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांची क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तिचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझी पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी। वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्तवेळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु जगन्मान्य विश्ववंद विश्वभूषण तुकोबारा यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट गोड असा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की बाबा आम्ही आता आमच्या प्रवासाला निघालेलो आहोत, आम्हाला आता जायचं आहे, आम्ही आता निघालो आहोत, आम्ही जातो, आम्ही निघालो आहोत, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, तुम्ही आमच्यावर कृपा असू द्या, सकळा सांगावी विनंती माझी। पांडुरंग परमात्मा माझी वाट पाहतोय, तो आम्हाला प्रसन्न झालेला आहे, आम्ही आता आमच्या वैकुंठ गमनासाठी निघालेलो आहोत। अंतकाळ वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो। अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका। अंतकाळी पांडुरंग परमात्मा आम्हाला प्रसन्न झालेला आहे, आता आमच्या जीवनाचा उद्धार झाला, आम्ही वैकुंठ गमनाला निघालेलो आहोत असा आशय तुकोबारा या अभंगातून व्यक्त करतायत। काय नेमकं महाराजांचं म्हणणं आहे तर त्यावर आपण थोडंसं चिंतन करू, थोडीशी चर्चा करूया। किम निमित्तानं सेवा सांगणं अगत्य आपल्या पुण्य पावन पवित्र तीर्थक्षेत्री वाडे या गावामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने जगद्गुरु तुकोबारा यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या प्रित्यर्थ समस्त ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या अनमोल कशा परिश्रमातून चालत असले शिव महापुराण कथा आणि कथेच्या या प्रांगणात आपण सगळेजण उपस्थित आहात। आणि आजचा दिवस हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा, तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतात आणि तो सोहळा आजचा सोहळा आहे आणि तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा घडते आहे। ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्री शिव महापुराण कथेचं श्रवण करीत आहात, हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय सौभाग्यवती सोनाली ताई महाराज महाजन आळंदी देवाची पूजनीय ताईंची उपस्थिती या ठिकाणी, ज्यांनी मला आजची सेवा दिली, आपल्या सर्वांचं वैभव वारकरी वैभव हरिभक्तीपरायण चिते बापू महाराज पूजनीय बापूंच्या माध्यमातून, आमच्या सर्व गावकरी मंडळीच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण आमचे रिंकू भाऊ यांनी मला या कार्यक्रमासंबंधी वेळोवेळी माहिती दिली। आपण सगळे ज्येष्ठ वारकरी संत मावळे या ठिकाणी उपस्थित आहात, आमची सगळी कीर्तनकार गायक वादक मंडळी आहे या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो, अभंगाचा भाव माझ्या अल्पशब्दीप्रमाणे आपल्या पुढे व्यक्त करतो। आपल्याकडे थोडा वेळ राहिलाय, तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन हे कसं गमन झालं, ते सदैव वैकुंठाला कसे जाऊ शकले, काय मिळवलं म्हणजे माणूस सदैव वैकुंठाला जाऊ शकतो, त्या संबंधाने आपल्याला या अभंगात चर्चा करायची। विठ्ठल विठ्ठल
पंढरीनाथ भगवान जगद्गुरु तुकाराम तुकोबारांचा 3 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. तुकोबारांविषयी आपल्याला चर्चा करायची की त्यांचं सदैव वैकुंठ गमन कशामुळे झालं, काय मिळवलं की आपण सदैव वैकुंठ गमन करू शकतो, आपल्या जीवनात ती पात्रता आपण प्राप्त करू शकतो, आपण सुद्धा भगवंताकडून विमान बोलू शकतो, तो अधिकार आपल्याला कशाने प्राप्त होतो त्यावर आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे. पण ऐका, मनुष्य जीवन म्हणजे साखर आहे. मनुष्य जीवन म्हणजे काय आहे? साखर आहे, साखर. मनुष्य जीवन म्हणजे साखर आहे आणि साखरेचा प्रसाद म्हणजे तुकोबार आहे. मनुष्य जीवनाचं हित, मनुष्य जीवनाचं कल्याण, मनुष्य जीवनाचा उद्धार ज्यांना स्वतःच्या स्वकर्तृत्वानं करता आला ते म्हणजे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आहे. प्रत्येकाचं जीवन अतिशय सुंदर आहे, फक्त आपल्याला ते जगता येत नाही, ते अधिक आणि सुंदर कसं बनेल त्याकडे आपल्याला वाटचाल करता येत नाही. ईश्वर प्रसादाने तुम्हाला सगळ्यांना ही मनुष्य जीवन मिळाले. लक्षात घ्या किती सुंदर नरदेव भगवंताने आपल्याला दिला. बडे भाग मनुष्य तनु पावा सुर दुर्लभ सब रही दुर्लभ बड़े भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. बड़े भाग मानुष तनु पा, भाग्य आली ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल दुर्लभम त्रयमय वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. अवानो साखरेसारखं तुमचं आमचं जीवन आहे, पण साखरेला प्रसाद बनवता आला पाहिजे. मनुष्य जीवन आपल्याला मिळालेलं आहे, पण आपल्याला तुकोबाराय बनता आलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या मार्गावर आपल्याला चालता आलं पाहिजे, त्या दिशेने वाटचाल करून आपण आपल्या जीवनाचं आपल्याला कल्याण करता आलं पाहिजे. ऐका, गतिमान समाजाला नीतिमान बनवणारे संत जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल वास्तविक पाहता जग एवढं अमंगळ झालेलं आहे की त्याला पाहताच विटाळ लागावा असं जग आहे. जग अमंगळ लागे पाहता विटाळ असं जग झाले, पण अशाही जगामध्ये तुकोबाराने अवतार धारण केला आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, हितासाठी प्रयत्न केला. महाराजांनी स्वतःचाही उद्धार केला आणि जगाचाही उद्धार केला. सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे होऊ नका रानभरी. आम्ही पण ते सेवन केले, तुम्ही पण ते सेवन करा, ही भूमिका तुकोबाराच्या जीवनात बरं का. असे अलौकिक संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज आपलं जीवन कसं सार्थकी बनवतात, काय काय प्रसंगाला सामोरं जावलं जर तुकोबारांना आपण त्याचं चिंतन करा. काका तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये तुकोबारांचं दर्शन आपण जर केलं, संत आपल्याला चरित्रावरून नाही कळत, तर संत त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या वाङ्मयावरून कळत असतात. तर तुकाराम महाराज आपल्याला दिसत असतील ते चरित्रातून वेगळे, पण त्यांचं वाङ्मय काय म्हणतं त्याकडे आपण चिंतन करा. 3 प्रकार आपल्याला तुकोबाराच्या गाथ्यात तुकोबारांचे दिसतात. 3 प्रकाराने कोणते कोणते? तुकाराम महाराज संसारी तुकोबारा 1, 2 साधक तुकोबारा आणि 3 सिद्ध तुकोबारा आहे. विठ्ठल विठ्ठल ओ संसाराच्या तापे तापरो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. संसारी तुकोबारा आहे. संसाराच्या तापानं मी तापलोय, या सेवा, या कुटुंबाची सेवा करता का? या संसारी तुकोबारांचा हा विषय. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, हे संसारी तुकोबारा. साधक तुकोबारा आहे. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी असेल तुम्हा ठाव कोणा. कोणत्या गावाला विठ्ठल आहे मला सांगा, तो मला कुठे मिळेल, त्याची मला प्राप्ती करायची. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संतांच्या समोर लोटांगण मला माझा उद्धार करायचा आहे, मला तो परमात्मा कुठे भेटेल सांगा. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. साधक दशा आहे आणि सिद्ध दशेतले तुकोबारा आहे. शर अक्षरा वेगळा
तुका होऊनी निराळा विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा भजन करा पुंडलिक वरदा ज्ञानदेव भगवान जगद्गुरु ईश्वराने दिलेली बुद्धी वैभव संपन्न बनवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. आपल्या बुद्धीनं परमात्म्याकडे वळावं, आपल्या मनानं परमात्म्याकडे वळावं. आपलं मन जर परमात्म्याकडे वळालं तर त्या बुद्धीला, त्या मनाला वैभव संपन्न बुद्धी, वैभव संपन्न मन म्हणा. जर ते परमार्थात वळालं नाही मग ते कुठे जातं? कुणाला तरी लुटणं, कुणाला तरी त्रास देणं, कुणाची तरी निंदा करणं, देशाला लुटणं, फसवणं आणि भ्रष्टाचार करणं, पाप करणं, अनिती करणं, अन्याय करणं, अधर्म करणं हे कुमनाची लक्षणे, कुबुद्धीचे लक्षण. म्हणून बुद्धी जर परमात्म्याकडे जात असेल तर तिला वैभव संपन्न बुद्धी म्हणतात. म्हणून बुद्धीचं वैभव अन्य नाहीये, फक्त तिचं एकच वैभव, एका केशी राजे सकळ सिद्धी. तुकाराम महाराजांनी हे ओळखलं होतं. महाराजांच्या जीवनात असे प्रसंग आले. काय झालं तुकोबराच्या जीवनात? आपण चिंतन करू. काहीच नाही तुकोबराच्या जीवनात. तुकोबरांकडे संसारातलं जीवन जर पाहिलं, प्रापंचिक जीवन, तर तुकोबराचं जीवन फार कठीण आहे. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुतरी घर राखे ती. काही नाही तुकोबरांकडे महाराज. अतिशय परिस्थिती गंभीर तुकोबरांची. आमचं पोट भिकेवर भरतं म्हणे. धन कन घरोघरी, पोट भरे भिकेवर. कोण जतन करी ती गुरे वास. सांगितलं बाळा. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, महाराजांची परिस्थिती अत्यंत दयनीय. बर, कशी परिस्थिती होती? चारी दरवाजांना आत संपत्ती येत होती. किराणा दुकान होतं, सावकारकीचा धंदा होता, महाजनकी होती. गावात श्रीमंत होते तुकोबाराय. त्यांची परंपरा, त्यांचे वाड वडील फार मोठे श्रीमंत. चारी दरवाजानं लक्ष्मी घरामध्ये येत होती. आणि तुकोबाराय सावकाराचा मुलगा, सावकार होते. शेवटी सावकाराच्या मुलाला सावकाराचीच मुलगी देतली. म्हणून पुण्यातल्या गुळवे सावकाराने आपली मुलगी त्यांना दिली. सुंदर असा प्रपंचिक जीवन तुकोबारांचं सुरू झालं. सुंदर विवाह झाला. आपल्या वडिलांच्या नंतर दुकान व्यवस्थित सांभाळायला लागले. सगळे लोक कौतुक करायला लागले तुकोबारांचे. महाराज तुका शेठ म्हणायला लागले आता तुकोबारांचे. हा बरोबर आहे. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. पैसा नसला का हे परशा इकडे म्हणतात, थोडा पैसा आला का परशु दादा म्हणतात, आणि अजून थोडा पैसा आला का परशुराम पाटील म्हणतात. हे सगळे पैशाचे चमत्कार आहेत महाराज. असो, पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. लक्षात घ्या. महाराजांची कीर्ती, अतिशय सुंदर दुकान सांभाळायचं. पण प्रपंचात वाताहत होत असते. सुखाचे दिवस कधी दुःखाचे दिवस सांगता येणार नाही. जीवनात चढ उतार हा ठरलेला आहे. ज्याच्या जीवनात चढ आहे त्याच्या जीवनात उतारही आहे. चढ आली का उतार येतो, उतार आली का पुन्हा चढ येते. सुख गेलं की दुःख येतं, दुःख गेलं की सुख येतं. परिस्थिती कधी कुणाची ढासाळेल हे सांगता येणार नाही. आणि महाराजांच्या जीवनातही तेच झालं. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, 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 दुष्काळे आटीला द्रव्य नेला. अन्न
दुष्काळ आठिला रजनेला मान दुष्काळ आठिला रजनेला मान श्री एक अण्णा अण्णा करता मेले श्री एक अण्णा अण्णा करता मेले दुष्काळ आठिला रजनेला मान दुष्काळ आठिला रजनेला मान दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान श्री एक अन्न अन्न करता मेली. श्रीमंत असणारे तुकोबाराय आता मात्र गरीब झालेले, परिस्थिती शून्य झालेली आहे. दुष्काळाला स्वतःची एक पत्नी अन्न न करता मेली. महाराज कठीण अशी 3 रंगाच्या साड्या होत्या आईसाहेबांच्या अंगावर. अन्नान्न दशा झाली होती. आम्ही सदैव सुडके ही परिस्थिती, पण आईसाहेबांनी कधी तुकोबारांना ब्र शब्दात दुखावलं नाही. विपत्ती काले गृहिणी परीक्षा विद्यावताम भागवती परीक्षा. विद्वान व्यक्तीची भागवतात परीक्षा होते आणि विपत्ती काळामध्ये खऱ्या गृहिणीची परीक्षा होते. श्रीमंत असणारा पतीच्या खांद्याला खांदा देऊन खरी अडचणारी गृहिणी नसते, तर पती संकटात असल्यावर त्याची बरोबरी खांद्याला खांदा लावून त्याला साथ देणारी खरी पत्नी असते. श्रीमंत असणाऱ्या तुकोबारांची परिस्थिती ढासाळी तरी तुकोबारांना कधी ब्र शब्दात दुखवलं नाही आईसाहेबांनी. उलट महाराजांची काळजी घेतली. महाराजांची काळजी घेतली म्हणूनच अभंगाचा गाथा आज तुम्हाला मिळालो. या पाठीमागे जिजाबाईंचे फार मोठे उपकार आहे. 2 जिजाबाई महाराष्ट्राला अत्यंत महत्वाच्या मिळाल्या. एक, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा छत्रपती शिवबा जगाला दान करणारी पुत्र देणारी राष्ट्रमाता जिजाबाई आणि भागवत धर्माच्या रक्षणाकरता स्वतःचा पती जगाला बहाल करणारी आईसाहेब आवली माता जिजाबाई. या 2 जिजाबाईंच्या नामाचा जरी उच्चार केला तरी आपण पापातून मुक्त होऊ शकतो, पवित्र होऊ शकतो. इतक्या महान माता तुम्हाला मिळाल्या. बाबांनो, पतीला कधी ब्र शब्द. एक मात्र आईसाहेबांचा स्वभाव होता. तुकाराम महाराज ज्यांना देव मानायचे त्याला शिव्या घालायची, पण तुकोबारांना देव म्हणायची. तुकोबारांची निस्सीम सेवा करायची. तुकाराम महाराज न सांगतात भंडारा डोंगरावर घोराड्या डोंगरावर ब्रह्मचंद्र निघून जायचे. आई साहेब एके दिवशी तुकोबारांकडे आल्या. महाराज एक सांगू आपल्याला, सांगा. तुम्ही आपलं सांगत नाही, काही नाही, कोणत्या डोंगरावर जातात ते सांगून जात जा, म्हणजे मला त्या डोंगरावर यावं. तुम्हाला भाकरी दिल्याशिवाय मला जेवता येत नाही. मी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत माझी लेकरं जेवत नाही. हे दुःख आहे माझ्या जीवनात. दोन्ही डोळ्यातले अश्रू पाहिले, खाली बसवलं, नारळाच्या करवंटीत पाणी आईसाहेबांना पाजलं, डोळ्यातले अश्रू पुसले आणि बस म्हणे खाली. पांडुरंग 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 राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. मी खूप त्रास देतो ना ओले तुला? नाही हो धनी, तुम्ही मला त्रास देत नाही. आज अचानक डोळ्यामध्ये अश्रू आले, एवढ्या संतापात. त्याचं कारण काय? तुझ्या अंगात 3 रंगाच्या साड्या म्हणून तर रडतेस का? नाही हो महाराज, तुला रानावनात हिंडावं लागतं, मला पाहत वाघाची भीती वाटत असेल तुला म्हणून तू रडते का? नाही हो माऊली, तुझ्या पायात नीट चपला नाही घालायला म्हणून तू रडतेस का? नाही महाराज, या कारणाने मी नाही रडत. मी तुमची धर्मपत्नी असताना सुद्धा तुम्हाला वेळेवर खाऊ घालू शकत नाही, याचं मला खूप दुःख आहे. महाराज, तुम्ही जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत मला जेवता येत नाही, आणि मी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत आपले लेकरं सुद्धा उपाशी. हे बंद झालं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. महाराज, तुम्ही फक्त सांगून जा कोणत्या डोंगरावर. महाराज म्हणतात, खरं सांगू का, मी कोणत्या डोंगरावर जाणार हे माझं मलाही माहित. माझी या देहाची मज नाही चाड, काय करू कोड आणि कांचे. कुठे काय करू? दुसऱ्याचा कोड मी काय सांगू? माझ्या देहाचे मला काय, माझ्या देहावर माझं लक्ष नाही. असो आईसा कोठे आठवली नाही, असो आईसा कोठे आठवली नाही, असो आईसा कोठे आठवली नाही, असो आईसा कोठे आठवली नाही. तुझी प्रभु देवी भोगुदाना, तुझी प्रभु देवी स्वतःच्या देहावरचं प्रेम संपलं तर तुकोबारांचं. देहाप्रती कुठलंही प्रेम नाही राहिलं. देहीचं विदेही भोगुदशा, असो ऐसा ठाव आठवच. अशा पद्धतीने माझं जीवन मला सांगता येत नाही.
पण महाराज तुम्हाला शोधायचं कसं? ज्या पाऊल वाटेने चढशील त्या पाऊल वाटेला कान लाव. विठ्ठल विठ्ठल ध्वनी आला का समजून मी त्या डोंगरावर. आई साहेबांना मोठा आनंद झाला. आई साहेबांना खूप आनंद झाला. बस आता टेन्शन नाही, घोराड्यावर भामचंद्रावर जायचं. ज्या डोंगरावर जायचंय त्या पाऊल वाटेला कान लावायचे. 2 डोंगर चढण्याचा त्रास कमी झाला. सकाळी लवकर उठणार, महाराजांना भाकरी देणार. सकाळी लवकर उठली, टोपल्यामध्ये भाकरी घेतल्या आणि भोपळ्यामध्ये पाणी घेतलं. काका ऐका ना, आई साहेबांना एवढा आनंद, आत्ता जाते भाकरी देऊन येते, लवकर घरी ते लेकरांना खाऊ घालते. चालले महाराज, भाकरी घेऊन निघाले. आई साहेब निघाल्यानंतर भंडारा डोंगराच्या पाऊल वाटेला कान लावला. विठ्ठल 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 ध्वनी. ज्या पाऊल वाटेने तुकोबरा जायची ती पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची. ज्या गौऱ्या मी टाकलेल्या आहेत, मी शोधलेल्या आहेत, त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणणार. काय विश्वास आहे महाराज. माझी हाडं गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणतील, काय विश्वास आहे. याला म्हणतात खरे भजन सम्राट. चाल सम्राट वेगळे, भजन सम्राट वेगळे. मार्गाने चालिता विठ्ठल नाम वाणी, उभा चक्र पाणी माझे पोर. उभा चक्र पाणी माझे पोर. मार्गाने चालिता विठ्ठल नाम वाणी, उभा चक्र पाणी माझे पोर. उभा चक्र पाणी माझे पोर. मार्गाने चालिता विठ्ठल नाम वाणी, मार्गाने चालिता विठ्ठल नाम वाणी. मार्गाने चालिता विठ्ठल नाम वाणी, उभा चक्र पाणी माझे पोर. उभा चक्र पाणी माझे पोर. मार्गाने चालिता विठ्ठल नाम वाणी, उभा चक्र पाणी मागे पुढे. वाचे विठ्ठल बोलावे, विठ्ठल विठ्ठल काय दे, विठ्ठल नाम घ्यावे पुढे पाऊल, बरोबर ना, पुढे पाऊल टाकावे. असं जीवन तुकोबरायांचं. म्हणून गोड पुरावा दिला आमचे हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय परमश्रद्धेय चंदू महाराज आर्वेकर पूजने बाबा. म्हणजे वारकरी जीवन आहे. संप्रदायाप्रती खूप निष्ठा आहे, खूप पाठ आहे, चिंतन आहे, अभ्यास आहे. आणि अशा पद्धतीने महाराजांच्या भजनाचं सामर्थ्य एवढं आहे. मी बोलत होतो भजन सम्राट वेगळे आणि चाल सम्राट वेगळे. खरे भजन सम्राट यांना म्हणतात, जे गेल्यानंतर त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, त्यांची पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. त्यांच्या गौऱ्यावर काय विश्वास होता जनाबाई. माझी गौरी विठ्ठल म्हणणारच. आहा, याला म्हणतात परमार्थातला विश्वास. आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. ज्याला विश्वास ठेवला त्याला अनुभव येतो. विश्वास हे अनुभव. काका जीवनात जेवढा श्वास महत्वाचा आहे तेवढा परमार्थात विश्वास महत्वाचा आहे. श्वास संपला की जीवन संपलं, आणि परमार्थात विश्वास संपला की परमार्थ सुद्धा संपला. म्हणून तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. विश्वास नसेल ना तर देव कृपा नाही करत. अनेक पुराणांमध्ये कथा आहे, ज्यांनी आजपर्यंत देवावर विश्वास ठेवला पहावी पुराणी, विचारूनी त्यांचं काय झालं. सांगायचं तात्पर्य मला काय, महाराजांच्या नामस्मरणाचं सामर्थ्य किती आहे. पाऊल वाट विठ्ठल. आई साहेब निघाल्या महाराज. ऐका, भक्ती सामर्थ्य तुकोबराचं एवढं होतं. संसारावरचं लक्ष त्यांचं दूर झालेलं आहे. सदोदित परमात्म्याचं चिंतन करायचं. संसाराची काही घेणं देणं नाही. आणि खरं आहे, परिस्थिती बदलली तरी माणसाने स्वतःची मनस्थिती खराब करू नये. परिस्थिती कशी असू द्या, फक्त मनस्थिती खराब होऊ देऊ नका. परिस्थिती आज आहे उद्या नाही, पण मनस्थिती कधीच खचू द्यायची नाही. मी नेहमी विनोदाने सांगत असतो, घर में सोफा सेट हो या ना हो, घर में टीवी का सेट हो या ना हो, कुछ फर्क नहीं पड़ने वाला, लेकिन घर में माइंड सेट चाहिए. मनस्थिती चांगली पाहिजे. ज्याची मनस्थिती चांगली त्याची परिस्थिती कशीच असो. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. ज्याला स्वतःचं हित करायचे त्यांनी देवाचं चिंतन सोडून दुसरं काही करायचं. हित ते करावे देवाचे चिंतन.
करून या मन शुद्ध भावी, शुद्ध भावाने अंतःकरणाने देवाचं भजन त्यांनी करावं. महाराजांनी तेच केलं. सतत 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 सदैव नामचिंतन, मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. ही स्थिती तुकोबऱ्यांची झाली काका. सदैव नामचिंतन. आणि काका जी नामचिंतनाने पवित्र झालेली काया आहे ना, तिला यम स्पर्श करू शकत नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व. ज्यानं देवाचं सतत 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 रात्रंदिवस नामस्मरण केलं, त्याचा अधिकार असा होतो, त्याला यम स्पर्श करू शकत नाही. यम स्पर्श कुणाला करतो? ज्याच्या जीवनात पाप आहे त्याला. आपल्याला यम घेऊन जातो. याचं कारण काय? कायिक वाचिक मानसिक पापाने भरलेले तुम्ही आम्ही सगळे. हा, कायिक वाचिक मानसिक पाप आपल्या वाटेत, आपल्या जीवनामध्ये आहे. कुठले ना कुठले दोष आहे. याचा अर्थ आपण जी भक्ती करतोय, आपण जे पुण्य मिळवतोय, आपण जे श्रवण करतोय, जे कथा कीर्तन करतोय, याचं पुण्य आपल्याला पुढे कामात येत नाही असं होत नाही. याचंही पुण्य आपल्याला पुढे उपलब्ध, आपल्याला गती उत्तमची मिळू शकते. ऐका, पण सदेह वैकुंठ जाण्याचं भाग्य आपल्या जीवनामध्ये होणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बरंच जीवन आपलं विना नामचिंतनाचं गेलंच ना, तर मग सदैव वैकुंठ गमन होऊ शकत नाही. ऐका, ज्याच्या जीवनात सतत नामचिंतन, त्याची काया दिव्य होते, पवित्र होते महाराज. आणि पवित्र कायेला यम स्पर्श करू शकत नाही. यम धर्म सांगे दूता, तेथे तुम्हाला ही सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष. यम धर्म वाट यम धर्म वाट यम धर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. यमाला तिथे सत्ता नाही. हा, जो नामचिंतन करतो, हरिकथा श्रवण करतो, त्याला यम नेत नाही. म्हणून कीर्तनात मरण कोणालाच येत नाही. मग तुम्ही म्हणाल का हो महाराज, तुमचे महाराजच गेले ना कीर्तनात. आहे की नाही? ताजुद्दीन महाराज, त्यांचंही भाग्यच म्हणायचं, कीर्तनात गेले. पण ध्यानात ठेवा, मृत्यू येत नाही असं नाही, पण कीर्तनात मृत्यू जर आलाच तर यम नाही येत, साक्षात देव त्याला घ्यायला येत असतो. कारण देवानं सांगितलं की माझी कथा आहे तिथे यमाला जा. यमानं स्वतः सांगितलं यमदूतांना, देवाची कथा जिथे आहे तिथे जाता येणार नाही. म्हणून साक्षात देव येतो आणि ताजुद्दीन महाराजांना घेण्यासाठी तो आला असं म्हणायला काय हरकत. मृत्यू येणार नाही, तो मृत्यू तर कोणाच्या जीवनात येणारच आहे. तो चुकेल कसा महाराज. आणि म्हणून सामान्य अधिकार असो. मला सांगायचं तात्पर्य काय, महाराजांची काया दिव्य झाली होती यम स्पर्श करून. डोंगरेजी महाराजांचं एक भागवतातलं गोड वाक्य आहे, ज्या शरीरात पाप आहे त्याला यम पकडणार, आणि ज्या अवयवाने जास्त पाप केलं अंतसमयी त्याच अवयवाला जास्त त्रास होणार. म्हणून सांभाळा. हा, थोडस पुढे जाऊन, पवित्र देहाला, पुण्यवान शरीराला यम स्पर्श करत नाही. महाराजांची काया दिव्य झाली होती. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खाईल पण आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिला. हे सामर्थ्य आम्हाला नामसंकीर्तनाने प्राप्त झाले. आई, आपल्या घरात गॅस हंडी आहे? बोला ना. आईंना विचारतो, बोला ना माई बाई. आहे, प्रत्येकाच्या घरात गॅस आहे. मग हे गॅस हंडीचं असं असतं बरं का आई, काही मावशी, काही आईंना त्या घरामध्ये जास्त लोक असल्यामुळे ती गॅस हंडी फक्त 15 दिवस पुरते, काहींना 1 महिना पुरते, काहींना 2 महिने एक हंडी पुरते, काहींना 3 महिने एक हंडी पुरते, काहींना 6 महिना मग एकच हंडी लागत. नवरा बायको नुसती चहाच उकळतच त्या तेव्हा, बाकीनं चुलावर आवडी. काही काहींना वर्षभर एक हंडी पुरते, काहींना आयुष्यभर एकच हंडी, वापरलीच नाही तर. म्हणजे वापरण्यावर ना, जशी वापरणार तशी हंडी संपणार. मग जशी ती हंडी त्याच्यामध्ये गॅस आहे, तसं हे शरीर म्हणजे एक हंडी आहे आणि याच्यामध्ये भगवंतानी श्वास नावाचा गॅस भरलेला आहे. मग काही काहीच हंडी अशी मनसारखी बिलकुल सरळशी, काही काहीच अशी पुढे फाकी राहिली, काही काहीच अशी फाकी राहिली, काही काही त्याची निप्यांड मापच भेटली.
अशा वेगवेगळ्या हंड्या विनोदोजा करा. पण प्रत्येकाच्या हंडीमध्ये भगवंतानी काय भरले? श्वास नावाचा गॅस भरले. आता ऐका, ज्या श्वासाला आपण नामसंकीर्तन करतो, ऐका काका, समजा मला देवाने दिले 10 श्वास. किती? इकडे लक्ष देता का? मला देवाने दिले 10 श्वास. किती दिले? 10. मी एक श्वास घेतला, राहिले किती? 9. आणखी एक घेतला, राहिले किती? 8. आणखी एक घेतला, राहिले किती? 7. पण ज्या श्वासाला मी रामकृष्ण हरी म्हटलं, आता 7च 6 नाही होणार. ज्या श्वासाला आपण देवाचं नामस्मरण करतो त्या श्वासाची गणना यम करू शकत नाही. याला पुरावा आहे, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. विठ्ठल 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 जो माझी कथा करी श्रवण, काळासी रिगमू नाही जा. आठवीता वैकुंठ नायका, आठवीता वैकुंठ नायका, आठवीता वैकुंठ नायका, आठवीता काळाची सत्ता काळाची सत्ता येणारी धतिका, आठवीता वैकुंठ नायका, वैकुंठ नायका, आठवीता वैकुंठ नायका, आठवीता काळाची सत्ता आली नाही घटिका, वैकुंठ नायका आठवी. अतिशय गोड आणि समर्पक पुरावा दिला. काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही का, असं दिव्य जीवन तुकोबऱ्याचं झालं. महाराजांची भक्ती वाढली होती. क्षर अक्षरा वेगळा, तुका होवो निराळा, बोले निगम कळा, कृपा प्रसादी विठ्ठल, असं प्रमाणे बघा. आशे तुकोबर आहे. आणि मग काय त्यांचं आले, अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, असं दिव्य जीवन झालं. महाराजांनी खूप खूप परमार्थ केला, भक्ती केली, अभंग निर्माण केले, अभंग निर्माण केले, अभंगाची गाथा निर्माण केली झाली. पण कीर्ती तुकोबरांची एवढी पसरायला लागली, धुन धुणाऱ्या काही महिला, धुन धुता धुता, धुन धुणाऱ्या काही महिला, धुन धुन धुता धुता, धुन धुता धुता धुन धुत होत्या. लक्षात गडबड करू नका, नाही तर ऍक्सिडेंट होईल. काही महिला मंडळी नदीवर धुन धुता धुता धुन धुत होत्या. ते बंद झालं आणि त्या जागी तुकोबराचे अभंग म्हणायला लागल्या. हा तुकोबराच्या वाणीचा चमत्कार. अगं बाई, तुला काय माहितीये का, आज तुकोबराने खूप गोड अभंग सांगितला. कोणता? आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, देणे विन जीवा, देणे विन जीवा सुख नोंदी. आपुला तो एक देवा करुणी घ्यावा, देणे विन जीवा सुख नोंदी, देणे विन जीवा सुख नोंदी. दुसरी बाई म्हणायची, हा बाई खूप छान अभंग आहे आणि मी कालच ऐकला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, नाही तरी अशी चर्चा चालेल. म्हणजे त्या जागी अभंगाचं गायन व्हायला लागलं. धुन धुता धुता धुन 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 बंद झालं आणि अभंगाचं गायन सुरू झालं. महाराजांची कीर्ती पसरली. विरोधक मंडळींनी तुकोबाऱ्या संपवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. जळे माझे काया लागले ओनवा वगैरे वगैरे चिंतन. पण पहा, शेवटी तुकाराम महाराज संपत नाहीये. संपवण्यासाठी स्त्रीचा सुद्धा उपयोग केला. जाई व तो माये न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तैसे न हो म्हणजे कैसे? 80,000 वर्ष तपश्चर्या केली, एका मेनकेच्या नादाला लागले. आम्ही विष्णुदास त्यातले नाही. परव्या नारी आम्हा माऊली समान, मानले धन काय होचे, परोपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी मान. अनेक पर्याय तुकोबऱ्या संपवण्यासाठी झाले. पण महाराज काय संपणार मध्ये होते. तुकाराम महाराजांनी असा रचला होता, त्यांनी असं ठरवून टाकलं होतं, संकल्पच केला होता, असं जीवन जगाच्या पुढे देईन की मला पाहणारे धन्य म्हणवतील. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य मी तुका देखील. असं गोड आणि दिव्य जीवन तुकोबऱ्या जगले महाराज. महाराजांच्या जीवनाबद्दल खूप काही आपल्याला बोलतात. असो, अभंगाचा गाथा लिहिणार म्हणून शिक्षा दिली. रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होते. निरोप दिला पाटलाकडे, जाऊन सांगा त्याला पकडून. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाले. महाराज नाविलाज झाला.
रामेश्वर भट्टांनी निर्णय दिला की जो वेदाचा ग्रंथ, वेदाचा अर्क, वेदाचा सार तुम्ही अभंग गाथ्यात उतरवलाय, तो अभंग गाथा तुम्ही इंद्रायणीत बुडवा. नाविलाज झाला. शेवटी कायदा होता त्यांचा, मान्य केला तुकोबराने. आईसाहेब आडवे आल्या. खबरदार, हे अभंग लिहिण्यासाठी तुम्ही संपूर्ण जीवन घातलेलं आहे. संपूर्ण जीवन तुम्ही ओतलंय महाराज. कुणाला विचारून तुम्ही अभंग लिहिले नाही, तर कुणाच्या सांगण्यावर तुम्ही अभंग गाथा पाण्यात का बुडवता? मी नाही तुम्हाला जाऊ देणार. बघते तुम्हाला कोण आडवं येते ते. महाराज म्हणले, आवले, असं करायचं नाही. आपण जर असं वागलो तर जगाला न्याय कसा मिळेल? जो न्याय आहे, जी आज्ञा झाली मला ते करावं लागेल. इंद्राच्या डोहाकडे गेले तुकाराम महाराज आणि स्वतःच्या हाताने स्वतः लिहिलेला अभंग गाथा पाण्यात बुडवला. त्याच ठिकाणी अनुष्ठान केलं आणि सांगितलं, प्रभू परमात्मा त्याची जशी इच्छा असेल तसं घडतं. त्याच ठिकाणी दगडावर इंद्राच्या तटावर तुकोबरा आहे आणि अनुष्ठान करत, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. गावातले लोक सगळे निघून गेले. शेवटी कुटुंब, आईसाहेब मुलांना सांभाळायच्या, रोज तुकोबरांच्या येऊन बसायच्या, त्याही भजन करायचे. 13 दिवस झाले महाराज. 13 दिवस. 13 दिवसानंतर पांडुरंगाने कृपा केली आणि बुडालेला गाथा जसा जसा तुकोबराच्या हातात दिला. जळी दगडा सहित वह्या तारी आल्या जैशाला. आई, पहिलं गाथा पारायण इंद्रायणी मातेने केलं असं सिद्ध झालं. इंद्रायणी मातेने ज्या गाथ्याचं पारायण 13 दिवस केलं, काय अधिकार त्या गाथ्याचा बघा. आणि महाराज पाण्यामध्ये बुडालेल्या सगळ्या वया जशा ते तशा आल्या. महाराजांच्या गाथा हातात दिला. असा गोड आणि पवित्र ग्रंथ तुकोबाने लिहिला. स्वतःचं जीवन भक्ती सामर्थ्य, स्वतःच्या जीवनात भक्ती वाढवली आणि भक्ती सामर्थ्याचा अधिकार देवाला सांगितलं, देवा बस आता पुष्कळ झालं, आता दिसू नये जनाना, ऐसे करी नारायणा, ऐसे करी नारायण. तू मला घ्यायला येस, तू मला शब्द दिला देवा की तू मला घ्यायला येस. कधी या? शतकोटी. राहू दे, बस बस, बोलू नका काका, बोल ना, त्यांच्या जवळ बस. विठ्ठल 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 बापरे, चांगलाच मोठा आवाज उन्हाना वाडा. नारायण आहे का तुमचं नाव काका? हा, चांगलं आहे. बरं, बसा. चला, महाराजांचं दिव्य जीवन बघा. आणि महाराजांनी देवाला सांगितलं, देवा मला घ्यायला ये. नामदेवरांनी 100 कोटी श्लोक 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा करी होती. शतकोटी तुझे करीना भंग, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. 100 कोटी अभंग लिहिन, 96 कोटी लिहिले, 4 कोटी लिहायचे राहिले. अवतार कार्य संपलं. पांडुरंगाने सांगितलं, तुकोबरा जा, पुन्हा अभंग लिहा. म्हणे मी त्या जगात जाणार नाही, फार अवघड आहे. त्या जगात मला जायचं नाही, फार अवघड आहे. म्हणे तुम्हाला जावं लागेल. नाही जाणार. एक काम करा, तुम्ही फक्त जा तर खरं, मी तुम्हाला घ्यायला येतो. नामदेव म्हणले, देवा तू जर मला घ्यायला येत असेल तर मी जातो, नाही तर मी जाणार. मुलीचं लग्न ठरलं. सुंदर लग्न केलं बापाने. लग्नामध्ये मोठा मंडप, डीजे मिजे, एकदम जेवण एकदम टकाट. आणि नवरदेवासोबत जाण्याची वेळ आली तेव्हा पोरगी म्हणली मी जाणार नाही. म्हणे पहिले सांगते ना बाय, जा, मी इथला मोठा मंडप दांगडू इथलं सगळं कर, मी कसं करायचं? पहिलेच मला सांगायला पाहिजे होतं. मग नाही, तुझं लग्न नसतं केलं, आता तुला जावं लागलं. म्हणे मी जाणार नाही. माझी इज्जत घालू नको बाई, तुझ्या पाया पडतो, तुला जावं. एक काम कर, तू आजच्या दिवस जा, मी तुला उद्या घ्यायला येतो. पोरगी म्हणली, बाबा खरं सांगा, जर तुम्ही मला घ्यायला नाही आलेत पहा. म्हणे येतो ना बाई. पोरगी जायला तयार झाली, जर तुम्ही मला घ्यायला येत असाल तर मी जातो. नामदेवराय म्हणले, देवा तू जर मला घ्यायला येत असेल तर मी जायला तयार आहे. आले जगद्गुरु तुका अवतार नामाचा संप्रदाय सगळ्यांचा इथून या. महाराज देवाला बोलवलं तुकोबरांनी, तू मला शब्द दिला देवा की तू मला घ्यायला येणार आहे. पडी देह भाव पुरवी वासना, अंती ते आपण पाशीने. तू मला घेऊन चल तुझ्या. देवा धावा करतो. आणि फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबराच्या नगरीत देवाचा धावा केला होता. देव घरी आला. आईसा कर घर आवेरा, असं कार्य करावं. आपल्या घरी देव आला. देव घराला, देव घरा,
भक्ती सन्माने पूजिला देवघराला पांडुरंग परमात्मा घरी आई साहेब कडाडल्या. देऊगावात एवढे मोठे बंगले, त्यांचे घर सोडले ना आमच्या घरी आला. आमच्याच घरी काही खायला नाही, याला काय. आई साहेबांना तुकोबरा म्हणजे आवले रागवू नकोस. अगं आपल्या घरी हरी पाहून आला. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. हे फुलं वाटलं. विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हरी ज्ञानवे ओ बाबा, असं एकेकाला नाही, एका ठिकाणी जास्त द्या, आजूबाजूला लवकर देतात, पुढे पुढे चला लवकर. एवढा वेळ तुम्ही घेणार तर मग विक्षेप होईल कीर्तनात. द्या एका ठिकाणी जास्त, पटापट पुढे महिला मंडळकडे पोहोचवायचं. आणखी विठ्ठल 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 पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या, कन्या सेवन केल्या पांडुरंग परमात्मा. तुकोबराला देवाने सांगितलं, देवा मुख शुद्धीसाठी पान पाहिजे होतं, ते नाही रे माझ्याकडे. मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. देवजन त्या ठिकाणी जेवले महाराज. मोठा आनंद. दशमीच्या दिवशी थांबले. एकादशीला कीर्तन झालं, द्वादशीला पान झालं. होळीचा सण साजरा केला. प्रतिपदेचा दिवस गेला. तुकोबरा सगळ्या गावाला सांगत होते, मला हरी आलाय घेण्यासाठी. वैकुंठाहुनी हरी आला, देव आलेला आहे, चलायचं का कुणाला वैकुंठाला. लोक म्हणायचे तुकोबरा आता वेडे झाले म्हणे. तुकाराम महाराज आता काही खरं नाही म्हणे. द्या द्या इकडे पण द्या, द्या बाबा. तुकाराम महाराज आता काही खरं नाही, वेडा झाला म्हणे आता तुकोबरा, असं म्हणायला लागले. तुकाराम महाराज जगाकडे लक्ष देत नव्हते. कधी 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 बहिर व्हावं आणि कधी कधी आंधळ व्हावं माणसाने. वेळेच्या प्रसंगानुसार वागावं. कधी कधी बहिर व्हावं, कधी कधी आंधळ व्हावं, कधी कधी ऐकून न ऐकल्यासारखं करा. महाराजांनी जगाकडे काही लक्ष दिलं नाही आणि महाराज आपल्या आनंदात आहे. कोणी ऐकत नाही. शेवटी आवले मातेला सांगितलं, म्हणे चलते का वैकुंठाला. म्हणे वैकुंठ म्हणजे काय. किती साध्या भोळ्या मनाची होती आई साहेब. किती साध्या भोळ्या मनाच्या होत्या की ज्यांना जीवनात वैकुंठ म्हणजे काय हे देखील माहित नव्हतं. तिचं घरच वैकुंठ होतं. तिच्यासाठी तुकोबराच वैकुंठ होती. तिला माहित नव्हतं वैकुंठ म्हणजे काय. किती साधा भोळा संसार होता. म्हणे तुला वैकुंठ म्हणजे माहित नाही. म्हणे नाही. माझ्यासोबत चल मी तुला दाखवतो. म्हणजे तुमचं वैकुंठ फायकुंठ तिकडे पाहत बस. मला माझे म्हैस माझ्या मुलाबाळांचं पाहायचं. तुम्हाला काय सदान कदा तोच सुद्धा दिनरज्ञ हाची धंदा. आम्हाला तुमच्यासारखं करणं जमणार नाही. महाराज म्हणले ठीक आहे तुझी मर्जी. महाराज निघाले. देहुगावाच्या बाहेर अजा वृक्षाच्या जवळ आलेले आणि तुकाराम महाराज सगळ्या जगाची बोलवण करतात. सगळ्यांना भेटलेला आहे आणि तुकोबरा म्हणतात, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्या. सकळा सांगावी विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. देऊतले लोक म्हणले, महाराज तुम्ही चालला तर मला सोडून आशीर्वाद तर देऊन जा.
म्हणजे मी काय तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो तेवढी पात्रता माझ्यात नाही महाराज. काही ना काय आशीर्वाद दिला. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, ज्या मुखी निधान घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमचं जसं कर्म असेल, तुमचा जसा धर्म असेल तसं तुमचं कल्याण होईल. तुकोबाराने याद दिलं काहीच नाही. आपल्या कर्म धर्मानेच आपलं कर्म होत असत, आपलं कल्याण होत असत. आशीर्वाद दिला आणि सांगितलं आम्ही जातो आमूच्या गावा, आमूचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी किंवा सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग श्रीरंग बोलावी तू. अंतकाळी विठो आमासी पावला, पुढी सहित झाला गुप्त तुका. बोला जगद्गुरु तुकाराम महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तो प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक क्षणात आनंद मिळवल्याशिवाय राहत नाही. म्हणून केव्हाही परिस्थिती माणसाने परिस्थितीकडे लक्ष देऊ नये. आणि परिस्थिती कधीच कोणाची सारखी राहत नाही. सकाळी एसीच्या बंगल्यात राहणारे संध्याकाळी जेलमध्ये सापडतात. परिस्थिती. रस्त्यावर भीक मागणारी रानूमंडल एसीच्या बंगल्यात जाते. ही परिस्थिती आहे. कधीच कुणाची सारखी राहत नाही. ध्यानात ठेवा. आज आहे तर उद्या नाही. महाराज ऐका. हा म्हणून सांगायचं तात्पर्य मला या ठिकाणी आहे, महाराजांच्या भजनाच्या पावन अधिकारानं सामर्थ्यानं पाऊल वाट विठ्ठल विठ्ठल आत्ता जाते, महाराजांना भाकरी देते. ऐका ना, कर्मगती पहा कशी आहे. आईसाहेब लगबगीने निघाल्या, आनंदाच्या भरात निघाल्या, लक्ष नाही खाली काय, आणि काटा टुचला. पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणी मातेला, जाग माझ्या तुकोबांच्या पत्नीच्या आईसाहेब आवली मातेच्या पायातला काटा काढून ये. रुक्मिणी माता म्हणली मी, आणि पायातला काटा काढायचा मी? लक्ष्मी लक्ष्मी, तुमच्या भक्तांच्या घरी नांदायला मी रिकामी नाही. लक्ष्मी भक्तांच्या घरी नांदायला जरा लाजतेच बघा. कारण नारायण तिथे असतात ना. नारायणच्या समोर कशी काय लुडबुड करणार. जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी याला घाबरत. ज्यानं ज्यानं जास्त भक्ती केली देवानं त्याचे डबडेच उलटे केले. अशी स्थिती. देव भक्ता लागी करुणे दे संसार, अंगी वारावार करुणे ठेवी. देवाची ते खून करावे वाटोळे, आपणा वेगळे उरुने दे. महाराज. आणि म्हणून भक्ती सामान्य नाही, कठीण आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, निवड आहे तो बळी विरळा शूर. महाराजांची परिस्थिती बदलली. तुम्हाला सांगतो मनस्थिती मात्र तुकोबांनी खराब. लक्ष्मी नांदायला तयार आहे तुकोबांच्या घरी. हा, जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मी याला थोडी घाबरते, आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे नारायणाशी काही घेणं देणं नाही. तुम्ही पहा, नारायणासोबत लक्ष्मी असेल तर पुण्य कर्म घडेल, आणि नारायणाच्या व्यतिरिक्त लक्ष्मी असेल तर पाप घडल्याशिवाय राहणार. म्हणून लक्ष्मी आपल्याकडे असावी, सोबत नारायणही असावा. नारायण असेल तर त्या लक्ष्मीला शोभाय मानायचा, आणि नारायण नसेल तर लक्ष्मी ज्या ठिकाणी आहे नुसती लक्ष्मी, तिथे काय काय घडतं आपण जाणकार असलो. त्यात मला जास्त उकल करायला लावून
सांगायचा भाव आहे. पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं, जा माझ्या तुकोबाच्या पत्नीच्या पायातला काटा. नाही जाणार. जा म्हणतो ना, नाही जाणार. विठ्ठलाचा नाविलाज झाला. तसा बऱ्याच लोकांचा होतो नाविलाज. त्याला विठ्ठलनं सुद्धा रुक्मिणा पुढे धकननी म्हणतो. पुढे बोलू का? विठ्ठलाचा नाविलाज झाला. रुक्मिणी माता ऐकत नाही. शेवटी नाविलाज होतो कधी कधी. पांडुरंग परमात्मा म्हणले, मी जातो ना. निघाले ना. पांडुरंग परमात्मा बालकाच्या रूपात गेले भंडारा डोंगरावर. आईच्या खांद्याला हात लावला. खांद्याला हात लावला आणि आई आण तुझ्या पायातला काटा काढतो. आई साहेब म्हणल्या, तू कोण आहे? म्हणजे मी कोणी का राहिना. काटा काढणे ना, मी कोणी का राहिना. म्हणजे तुझं नाव सांग. म्हणे मना नाव ना, तू ना 36 ना आकडा आहे. तू रिकाम काम करू नको. जे शेती बरं आहे, तू फक्त काटा काढली. नाव सांगितलं तर ही आपल्याला मारेल, हुसकवून लावेल. देवाने नाव सांगितलं, कारण विठ्ठल नावाचा आई साहेबांचा 36चा आकडा होता. जमतच नव्हतं. मी आधी बोललो, महाराजांना विठ्ठल मानणारी महाराजाला विठ्ठल म्हणत होते, त्याला शिव्या घालायची. विठ्ठल विठ्ठल म्हणे आण तुझ्या पायातला काटा काढतो. आई म्हणे, तू नेमका आहे कोण? म्हणे त्याचा विचार करू नको. काटा काढायचा ना. हो काका, नुसती नजर मारली असती तर काटा निघाला असता की नाही? बोला, निघाला असता. नुसता हात फिरवला असता तर काटा निघाला असता की नाही? निघाला असता. पण देवाला माहिती असा चान्स पुन्हा येणार नाही. काही काही माणसं संधीचं सोनं करून घेतात. संधी मिळाली ना, सोनं करून घ्या. असा चान्स पुन्हा येणार नाही. आई साहेबांचा पाय जगाच्या मालकानं स्वतःच्या मांडीवर घेतला आणि तोंडातली थुंकी आई साहेबांच्या पायाला. पायाची माती जी बोटाला लागली ना, ती देवानं तोंडात घातली. काय श्रीमंत असेल, काय श्रीमंत असेल. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती माती. काका, भक्तांची सेवा करणं, जो कोणी भक्तांची संतांची सेवा करतो ना, तो देवाला प्राणापेक्षा प्रिय असतो. तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांचं चरित्र सांगणारा, प्रशंसा करणारा, त्यांची सेवा करणारा देवाला प्राणापेक्षा प्रिय ठरतो. आणि काका, देवाची सेवा करण्यापेक्षा संतांची सेवा करा, वारकऱ्यांची सेवा का. आईचं कौतुक करू नका हो, तिच्या मुलाचं कौतुक करा. मुलगाही खुश, त्याच्यापेक्षा डबल त्याची आई खुश. तसं संतांची सेवा केली, वारकऱ्यांची सेवा केली का वारकरी खुश, पण त्याच्यापेक्षा डबल पांडुरंग करा सेवा आले जीवावरी तरी. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा. संत सेवा न घडता, संत सेवा न घडता, अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा. संत सेवा न घडता, संत सेवा न घडता, अवघा भार वाटे देवा, अवघा
अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता. म्हणून देव पूजा करत असताना संत आले तर अगोदर संतांची पूजा करा. देव पूजा करत असाल तर तो देवाचा आत्मा. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने मज हानी तल्या लाथा की तो मज घाता पर्वत. ऐका, मंत्रपुष्प देवा श्री येती दगड तैशी. देवापेक्षाही संत सेवेला फार महत्व आहे, लक्षात घ्या. तर महाराजांची सेवा घडली होती. तर महाराजांच्या आधी जणू काही तुकोबराय आई साहेबांना देव भेटायला आला असेल की काय. आला, काटा काढला महाराज. मग आई साहेब म्हणल्या, मी कवडेस ना काटा काढरेन, तू मनावरी निघणार नाही, तुनावरी कस काय निघणार. म्हणजे माडे तू मना तब्येतीवर जाऊ नको, मी चांगला चांगला ना काटा काढेलची. मी रावणाचा काटा काढला, एवढासा काटा मला काय करणार. देव काटे काढायला एक नंबर आहे. ज्याला साखरेचा कारखाना त्याला डायबिटीज सप्रेम भेट, काढला काटा. ज्याच्या घरी 10 फोर व्हीलर त्याला ढेरी मोठी, सकाळी सकाळी रस्त्याने लेफ्ट राईट. का हो काका घर बोलर आकडेला तर बोलर म्हण ढेरी कमी कर रे, काढला काटा. हे देवाची काटे काढण्याची पद्धत. सकाळी सकाळी काका 2 लोक पळताना दिसत. एक भाकर कमवणारा तोही पळतो, ज्याला कमवायची तो, आणि दुसरा ज्याला पचत नाही तो. दोन्ही पळतात. पळतात मात्र दोघी. देवाची अशी फार मोठी मजा आहे बघा. असं सांगायचं तात्पर्य काय, महाराजांच्या सेवेचा हा परिणाम आहे, प्रताप आहे. आई साहेबांना देव भेटला. आई साहेबांचा काटा काढला, पायातून रक्त निघलं. स्वतःचा पितांबर देवाने फाडला आणि पायाला बांधला. पण रंग संगती न्याय असं सांगतो काका. लाल अधिक पिवळा बरोबर भगवा. लाल अधिक पिवळा बरोबर भगवा. येणाऱ्या काळामध्ये भगवा संकटातच होता. तुकाराम महाराजांच्या वचनाच्या माध्यमातून राजा छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश घडणार होता. पण त्यासाठी तुकोबराय पाहिजे ना. तुकोबऱ्यांची सेवा करणं, तुकोबऱ्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांची देखभाल करणं, हे काम ज्या माऊलीने केलं त्या माऊलीचा सामान्य अधिकार असेल का काका. तुमचा आमचा धर्म, तुमची आमची संस्कृती, तुमच्या आमच्या परंपरा ज्या आज टिकून आहेत त्याला कारण जर कोण असेल तर आई साहेब आवली माता जिजाबाई माता आहे बघा. आणि काका तुकोबऱ्यांना भाकरी खाऊ घालायचं. शेवटी शरीर धर्म, शरीराला अन्न लागतच. ते अन्न त्या ठिकाणी तुकोबऱ्यांना देण्याचं काम आई साहेब आवली मातेने केलेले, जिजाबाई मातेने केलं. महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यायचे. या धर्म संस्कृती परंपरेविषयी मार्गदर्शन करायचे. आणि राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित आल्याशिवाय खरा धर्म टिकत नाही. विठ्ठल असे अलौकिक संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज. आई साहेबांनी पायातला काटा काढल्यानंतर मोठा आनंद वाटला. आणि आई साहेबांनी देवाला त्या बाळा सांगितलं, वा बाळा खूप चांगलं काम, निघू का मी. देव म्हणले निघू का म्हणजे काय. निघू का मी म्हणजे काय. मी काटा काढला तुझा, मग मला काहीतरी भेट म्हणून बक्षीस म्हणून काही देशील का नाही, काही खायला देते का नाही. म्हणे खबरदार, माझ्याकडे खायला काहीच नाही. खोटं बोलू नकोस आई. ताटामध्ये बघ भाकरी दिसते, यातला तुकडा सुद्धा तुला मिळणार नाही. जोपर्यंत माझे मालक श्री संत तुकाराम महाराज जेवत नाही तोपर्यंत यातला तुकडा कुणाला मिळणार नाही. पण मग मी तुला काटा काढा ना. मग काढा ना, माहिती ना मला बी काढा. मग तरी सुद्धा तुम्हाला काही खायला देणार नाही. तुले आठे कोणी बोला होत. तुना उन्हान काटा काढा. तुले मी आमंत्रण देईन का. गेट आउट. जमणार नाही. देव म्हणायला लागले, आई असं नका करू, काहीतरी द्यावं. तुमचा मुलगा नाही का मी, मला भूक लागलेली, काहीतरी द्या. मिळणार नाही जोपर्यंत माझे महाराज जेवत नाही तोपर्यंत. देव म्हणे मी घेतल्याशिवाय जाणार नाही. काही का वेना पण दे. म्हणे मग देऊ का तुला. म्हणे हा दे. मग एक काम कर,
तू माझ्या पाया पडून घे, मी तुला आशीर्वाद देऊन टाकते. देऊन बापरे, आता दुधात साखर नाही, केसर पडलं. दूधही, साखरही आणि केसरही, केसर युक्त दूध. आता आणखीन आनंद. जगाच्या मालकाला फार मोठा आनंद झाला. आई साहेबांच्या पार साष्टांग प्रणिपात घातला. दोन्ही डोळ्यातून पांडुरंगाचे अश्रू धबधबले आणि पांडुरंगाच्या दोन्ही डोळ्यातल्या अश्रूने जणू आई साहेब जिजाबाई मातेच्या पायाची जणू भगवंतांनी पाद्य पूजाच केली. तू खरी माऊली, माझ्या तुकोबराची सेवा करणारी तू धन्य आहे. आणि देवानं सांगितलं, आई मी तुझ्या पाया पडला, मला आशीर्वाद दे. आईनं काय आशीर्वाद दिला? घे गा माझा आशीर्वाद, नांद आपुल्या भाग्याने, नांद आपुल्या भाग्याने. आशीर्वाद दिला, ए बाळा तुझं जसं भाग्य असेल तसं तू नांद. आता मला सांगा, आई साहेबांनी काय दिलं? दिलं काहीच नाही. तुझं जसं भाग्य असेल तसं तू नांद. हे संत माणसं फारच हुशार असतात. ते कोणाला काहीच देत नाही, कारण त्यांचं असं म्हणणं आहे, माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, वाढावे संतान द्रव्य कोणा. विठ्ठल मला सांगायचा भाव आहे, संसारी तुकाराम महाराज, सिद्ध तुकाराम महाराज आणि साधक तुकाराम महाराज, अशा तीन मुद्द्याने प्रवास करणारे तुकाराम महाराज आणि तुकोबारायांची सेवा करणे आई साहेब आवली माता सामान्य नाही. महाराजांचं प्रापंचिक जीवन आपण पाहतोय. कठीण अशी वेळ होती. महाराज कधी कधी आई साहेबांशी भांडायचे. तुकाराम महाराज भांडण व्हायचं. तुकाराम महाराज म्हणजे साक्षात ब्रह्म आणि आई साहेब म्हणजे माया. तुकाराम महाराजांचं जिजाबाईशी भांडण म्हणजे ब्रह्माने मायेशी केलेलं भांडण. तुकाराम महाराजांचं आई साहेबांचं भांडण म्हणजे सत्व गुणाने रजोगुणाशी केलेला वाद. हे तुकोबारायचं आई साहेबांचं भांडण. कधी कधी भांडणं व्हायची. एके दिवशी आई साहेबांना म्हशीची सेवा करताना तुकोबाराने पाहिलं. म्हणजे काय त्या म्हशीवर प्रेम करते तू? म्हणे राहू द्या, गुच्चूप बसा, माझ्या भावानं दिली ती. भावानं दिली म्हणून फारच जीव लावायचे. अहो लयच काळी आहे ना ती म्हैस. म्हणे असू द्या काळी, तुम्हाला काय करायचं, माझ्या भावानं दिली ती. अगं पण लयच काळी आहे ना, असू द्या, दूध तर सफेद देते ना. आपण मग लयच काळी ना, असू द्या, तुमच्या इठ्यापेक्षा बरी आहे ना. काय भांडण व्हायचं बघा, तुमच्या विठ्यापेक्षा तर बरी ना. असं कधी कधी प्रपंचातली भांडणं असतात आणि असावी महाराज. असं अशा पद्धतीने तुकोबारांचं अलौकिक जीवन आहे. वेगवेगळे भाव, वेगवेगळे मुद्दे आपल्याला मांडता येत. पण असो, संसारी तुकोबारांनी संसार केला आणि संसारावर जेव्हा संकट आली तेव्हा तुकोबारांच्या डायरेक्ट लक्षात आलं, जे गेलं, जे निघून गेलं आपल्या हातून ते आपलं नव्हतंच. मग आपलं नव्हतंच ना, मग ते गेल्याचं आपल्याला दुःख व्हायचं काही कारण नाही, काहीच कारण नाही. जे आपलं नव्हतं ना ते गेलं ना, आपलं ते नाहीच आहे. मग जे आपलं नाही, मग ते गेलं, त्याचं दुःख काय व्यक्त करायचंय? काही नाही. तुकाराम महाराजांनी मग काय केलं? थोर संत महात्म्याने, ऋषी मुनींनी लिहून ठेवलेला ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला, चिंतन केलं आणि मानवी जीवनाचं हित, कल्याण, उद्धार कशाने होईल ते वर्म शोधलं आणि त्या दिशेने वाटचाल केली. तेनेची पंते चालो जाता, तेनेची पंते चालो जाता, न पडे गुंता कोठे काय, पाहिली पुराणे धांडोळरी दरुशन. ग्रंथाचा अभ्यास केला आणि मानवी जीवनाचं हित फक्त एका साधनाने होते हे लक्षात. चहुयदी जान साई शास्त्री कारण,
अठराई पुराण हरिसी गाती. सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर ज्ञानोबरांच्या हरिपाठातलं प्रमाण सापडलं तुकोबरांना. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण आणि 18 पुराण. आणि म्हणून काय केलं पाहिजे, फक्त हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. मला सांगा काका आई, 4 वेद कुणी कुणी पाहिलेले आहेत? बोला ना, कुणीच पाहिले नाही. बरं ऐकलेत का 4 वेद आहे म्हणून? ऐकले, तुम्ही पण ऐकले, मी पण ऐकले. तुम्हीच काय, मी सुद्धा अजून 4 वेद पाहिलेले नाहीत. आम्हाला 4 वेद आहेत हे माहिती आहे, पण आम्ही डोळ्यांनी पाहिलेले नाही. आम्हाला शास्त्र 6 आहेत हे माहिती आहे, पण आम्ही ते डोळ्यांनी उघडून पाहिले नाही. आम्हाला 18 पुराण आहेत हे माहिती आहे, पण आम्ही ते डोळ्यांनी पाहिले नाही. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही पाहायचा अट्टास करू नका, त्या ग्रंथाने जे सांगितलं तेवढं तुम्ही करा. हरिमुखे म्हणा हा ग्रंथाचा सार आहे. तेवढं तुम्ही करा, फक्त हरीचं चिंतन करा. हा, तुकाराम महाराजांनी त्या सगळ्या ग्रंथातला अर्क काढला, रस काढला आणि लक्षात आलं आपल्या रोगावर चालणारं औषध आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकच रोग आहे, काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. अनिष्टाची निवृत्ती व्हावी, इष्टाची प्राप्ती व्हावी. अज्ञानाची निवृत्ती व्हावी आणि ज्ञानाची प्राप्ती व्हावी. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराजांच्या लक्षात आलं. काही ठिकाणी अशी चर्चा असते, आई बरं का काका, आमच्या गावाला म्हणे हरिपाठाला 2000 लोक असतात. असा नाचून कुदून हरिपाठ होतो, तुम्हाला काय सांग. एवढे महान मंडळी असते. वा वा, नाचण्याला माझा विरोध नाही, पण हरिपाठामध्ये जे सांगितलंय ती कृती जर आपण करत नसू तर त्या हरिपाठात नाचण्यालाही काय किंमत आहे. ती कृती महत्वाची आहे. तो हरी आपण मुखाने कधी म्हणू, तो विठ्ठल आपण मुखाने कधी म्हणू, तो म्हणणं गरजेचं आहे. ते आम्ही काही करत नाही. आणि मग सांगा बरं, कसं काय आपल्या जीवनातलं दुःख जाईल, कसं काय अशांती आपली निघून जाईल, आपल्याला समाधान कधी मिळेल. महाराज नामचिंतन घे. बघा, दुःख मुळासकट संपलं पाहिजे. एकाच्या घरात साप निघाला, मग साप निघाल्यावर असं म्हणू का आपण, जीवू त्याला सापले असं सांग, तू मागला खोली माझं पिजाय म्हणा, आपण पुढला खोली माझं असं म्हणू का आपण? सापाला मागच्या घरात झोपू देऊन आपण पुढच्या घरात आपला झोप लागेल का? नाही. जसं साप पूर्णता निघून जावा, तसं जीवनातलं दुःख पूर्ण संपावं असं वाटत असेल तर या दुःखावर एकच औषध आहे, पथ्य नाम विठोबा अनिक वाचे न सेवी. देवाचं नाव हे पथ्य. महाराजांनी तिथून जो धडाका धरला तर स्वतःचं जीवन सार्थक केलं होतं ना. तुकोबांनी स्वतःची ओळख करून दिली. आम्ही नामाचे धार, धारक नेनो प्रकार अनिक सर्व भावी एक विठ्ठलची प्रभा. आम्ही नामाचे धारक आहोत. स्वतःचं नाव, स्वतःची ओळख देताना हरिभक्तीपराने ही सुद्धा उपाधी त्यांनी लावली. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनिक सर्व भावे एक विठ्ठलची प्रभा.
एकंदर शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे मी तुका नामाचा धारक. स्वतःची ओळख दिली, आम्ही नामधारक आहोत. माणसाने नामधारक बनावंच महाराज, नामधारक बनलं पाहिजे. एखाद्या नामधारकाचं नाव जर दगडूराव असेल गावातल्या, तर दगडूराव त्याचं नाव काढा, जो भजन करत नाही त्याला लावा. का माझे भक्तीविन जळो जयाचे जियाले पण का पृथ्वीवरी पाषाण नसती काही. माझ्या भक्तीशिवाय जे जीवन जगतात का दगड काही पृथ्वीवर राहत नाही का. दगड आणि त्या माणसामध्ये कुठलाही भेद नाही. ज्ञानोबा सांगायचं तात्पर्य, सांगायचा भाव मला आहे की तुकाराम महाराणी नामधारक ही पदवी लावून घेतली आणि परिणाम असा झाला, माझी मज झाली, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे, 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 घेतलासे. माझी मज झाली, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा. वाचा अनावर झाली होती तुकोबा. सतत 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 नामची दिन रजनी हाची धंदा गोविंदाची करावे देवाचे